शेत जमीन आहे सगळी, सगळी शेती करतात. स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आता गावी गणपती आले सगळ्यांच्या घरात. तर आम्ही तुम्हाला जे वाडीतले गणपती आहेत 4-5 ते तुम्हाला दाखवणार आहे. कसं डेकोरेशन केलं आहे, काय कसं केलं आहे, तयारी त्यांची बनणार आहे. तर आता बघूया आपण गणपती कशी तयारी केली. त्या स्टार्टिंग आपण आम्ही आमच्या घरापासून करणार आहे. तर पण दाखवलं गणपती कशी केली आहे. आम्ही गणपती बघायला आमच्या घरापासून करणार आहे. तुम्ही बघू शकता इथे डेकोरेशन बाहेर पूर्ण वगैरे लागते. तोरण लावलंय गावाला. ते विषय भोगला ते बाबाचं गणपती ही वळ आहे आमची. पहिला गणपती बाप्पा 4 फुटाचा गणपती बाप्पा. अशा तऱ्हेने आम्ही डेकोरेशन करतो. आता गणपती बघितलात पहिला गणपती, आता दाखवतो दुसरा गणपती. कुणाल वेंगुर्लेकरांचा गणपती दाखवणार तुम्हाला. आता चला बघूया गणपती कुणाल वेंगुर्लेकरांचा. आता हा दुसरा गणपती आहे आमच्या घरावर समोर. घर बघू शकता ते घर. आणि या समोरच जस्ट समोर हे घर आहे. त्यांचं गणपती बघायला येणार आहे. चला तर बघूया त्यांचा गणपती. हे घर आहे. सगळे झोपले आराम करून जेवायला. दुपारची टाईम आहे. झोपले. हे घर त्यांचं एवढं डेकोरेशन मस्त सगळं. ही त्यांची वळ आहे. त्यांची वळ आहे. असं का दाखवतो. हा त्यांचा गणपती बाप्पा. हा बघा गणपती बाप्पा. छान मूर्ती आहे, छोटी मूर्ती आहे, मस्त मूर्ती आहे, मस्त वाटते मूर्ती. कसं वाटलं तुम्हाला गणपती बाप्पा नक्की कमेंटमध्ये सांगा. कसं वाटलं गणपती बाप्पा. ही चिंता आहे, ही चिंता आहे. चला आता बघ तिसरा गणपती बघायला जातो आपण. बाबू आकाचा प्रथमेश पालव्याचा गणपती बघायला जातो. तिसरा गणपती. डेकोरेशन 1 नंबर डेकोरेशन केलं. बघितलं तुम्हाला मस्त वाटलं. गणपती खूप छान डेकोरेशन केलं. खूप मेहनत घेतली डेकोरेशन करायला. चला तर बघूया. झोपले आहेत का. चला तर बघूया. तिसरा गणपती आपण बघायला जातो. भारी डेकोरेशन केलं. प्रथमेश पालव्याने खूप मेहनत घेतली डेकोरेशन करायला.
गाडी. गणपती डेकोरेशन बघू शकता तुम्ही, मस्त केलंय, भारी एकदम. हाताने वळलंय माडाच्या झाडा पाती झाड मी पाती हाताने केले, बघू शकतो तुम्ही. मस्त केले, छान केले. हे बघा, आणि हे छान वाटते बघा. आणि हे गणपती हातून डेकोरेशन करू शकतो. हे प्रणील पालवेने केलंय. कधी केलं? 6 दिवस आधी चालू केलं. काय केलं? मस्त डेकोरेशन. 4 दिवस, 1 हप्ता आधी डेकोरेशन तयारी चालू करायला घेतली आहे. 1 हप्त्याने चालू झालं. मस्त एकदम. पाणी बिणी सोडलेलं आहे. इथे डोंगर दाखवलाय बघा, डोंगर वगैरे दाखवलाय. मित्रांनो बघू शकता, खूप सुंदर असं मस्त छानपैकी डेकोरेशन केलं आहे. इतकं जास्त डेकोरेशनबद्दल बोलू ते कमीच आहे. प्रणील पालव आपले बंधू यांनी खूप मेहनत घेतली आहे डेकोरेशनसाठी. पाहू शकता, खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे. तीन गणपती बघितले, आता 4था गणपती नाव विसरले. बाळकृष्ण परब. बाळकृष्ण परब यांचा. चला तर बघूया 3रा गणपती, 4था गणपती. काढतो मला दाखवलं. काय म्हणता बघा इथे लाईट खाली जागा. खया तोरण अक्षय तोरण कुठे मोठे आहे. हा लागले. बोलून डेकोरेशन मस्त डेकोरेशन केलं बघू शकता. डेकोरेशन पूर्ण गणपती कसं दाखव दरवाजाने. पाचवा गणपती बघा जाते. 5वा हा आहे 5वा गणपती. रासमंद ना साठमांचा गणपती नाव का संतोष साठमध्ये आम्ही बघा जातो.
तुम्ही घर बघू शकता. हे घर नवीन बांधले, त्यांनी स्वतःहून बांधलं. हे घर जे बांधलेलं दिसतं तुम्हाला, हे घर सगळं घर त्यांनी स्वतःहून बांधलं. कोणाची मदत नाही घेतली आहे ना, कोणी कारागीर लावलं. त्यांच्या हाताने फक्त कारागीर होते थोडेफार, एकट्याने बांधलं सगळं. बघू शकता मस्त. पहिलं घर छोटं होतं, आता मस्त घर बांधलं. आता इथून गावचं घर, किंवा गावचं घर मुंबईला फेल करून टाकेल असं बांधलंय गावचं घर. आम्ही समर्थांचा फोटो पण आहे. केलंय हे त्यांनी स्वतः सगळं केलंय. हे बघू शकता तुम्ही, सगळं स्वतः केलंय. हा गणपती बघू शकतो, सगळं स्वतःहून त्यांनी केलं आहे एकट्याने नागरकट्टा. गणपती बाप्पा खूप छान डेकोरेशन केलं बघा. गणपती बाप्पाचं आपला 5वा गणपती आहे. मित्रांनो, आता आपण 6वा गणपती आहे, तो 6वा गणपती बघायला जातोय. अनिल पालव यांचा गणपती. रस्ता बघा घरी जायचा त्यांच्या. हे बघा, ही शेती, ही शेत जमीन आहे सगळी शेती करतात. हे बघा मस्त की रस्ता आहे, छोटे वाट्या पाऊल वाट. भारी चौकात जायला लागतं, पडलं बिडलं तर मस्त की बाग आहे त्यांची. घर बघा, हो बरी आहे. घर मित्रांनो, हे पाहू शकता अनिल पालव यांनी जो छत डेकोरेशन गणपतीसाठी बनवलं आहे, हा छत आहे. आणि अशी मेहनत घेतली आहे अनिल पालव यांनी. आणि हा त्यांचा गणपती बाप्पा पाहू शकता तुम्ही, खूप छान असा गणपती बाप्पा आहे. हॅलो, तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला कोकणातले गणपती? आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा. चला, तो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.